मकर संक्रांत हा भारतात साजरा होणारा एक पवित्र सण आहे. दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला हा सण साजरा होतो. हा सण सूर्यदेवाच्या पूजनेचा आणि ऋतूबदलाचा उत्सव मानला जातो. संक्रांतीला सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांत असे नाव दिले गेलेले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी भारतात वेगवेगळ्या राज्यामध्ये विविध रीतीने हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रातील स्त्रिया हळद कुंकूचा कार्यक्रम आयोजित करून वाण देतात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हा संदेश देत प्रेम, बंधुत्व आणि गोडवा वृद्धिंगित करण्याचा प्रयत्न होतो. या दिवशी तिळगुळ, गुळाचे पोळे, वड्या असे गोड पदार्थ बनवले जातात. मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची प्रथा देखील काही ठिकाणी आहे. राजस्थान, गुजरात आणि उत्तर भारतात लोक नानाविध रंगाचे पतंग उडवून आकाश रंगीत करतात. काही भागात लोक गंगा, यमुना किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करून देवतेची आराधना करतात. हा सण केवळ आनंदाचा नव्हे तर शेतकऱ्यांसाठी विविध महत्त्वाचा आहे. पीक कापणीचा उत्सव म्हणून मकर संक्रांत साजरी केली जाते. निसर्ग, सूर्यदेव आणि भूमीच्या कृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. मकर संक्रांतीचा हा सण फक्त उत्सव नाही, तर एक संस्कृतीचा, परंपरेचा आणि निसर्गाच्या पूजनेचा परिचय आहे. या सणाच्या निमित्ताने प्रत्येकाने प्रेम, एकोपा आणि सकारात्मकतेचा जोपासावी, हीच मकर संक्रांतीची खरी शिकवण आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.